सध्या विधानसभेचे आणि लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये महत्त्वाची विधेयके आणि विविध विषयांवर चर्चा होत आहे। अशा वेळी जनतेची अपेक्षा असते की त्यांचे आमदार आणि खासदार सभागृहात असावे, चर्चेत भाग घ्यावा आणि जनतेच्या मुद्द्यांवर आवाज उठवावा। पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे। सध्याचे चित्र पाहिलं तर मतदार फक्त मतदानाच्या वेळीच महत्त्वाचे असतात। त्यानंतर मतदार आणि लोकप्रतिनिधी त्यांच्यात खरा संपर्क आहे का, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो। स्वतःला लोकसेवक म्हणवणारे आमदार खासदार निवडून आल्यानंतर खरंच लोकांची सेवा करतात का? आमदार खासदार झाल्यानंतर ते लोकांच्या किती संपर्कात असतात, हा चर्चेचा विषय आहे। नमस्कार, मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार। मंत्रीपद न मिळाल्यामुळे महायुतीतील अनेक आमदार नाराज आहेत। त्यांचा हा संताप त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या देहबोलीत उघड दिसून येतो। काही आमदारांनी विधानसभेत न येण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी पुन्हा आपल्या मतदारसंघात जाणं पसंत केले, तर काही आमदार अधिवेशनात आपल्यासाठी सोयीस्कर असताना उपस्थित होतात। आता एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, जे लोक खासदार किंवा आमदार होण्यासाठी निवडणुकीत धडपडतात, मत मागण्यासाठी हात जोडत वनवन फिरतात, ते त्याच आत्मीयतेने विधानसभेत किंवा संसदेत का उपस्थित राहत नाहीत? जर एखादा आमदार किंवा खासदार काही कारणास्तव अधिवेशनात उपस्थित होऊ शकत नसेल, तर त्यांना अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करणारे पत्र देणं आवश्यक असतं। तरीही मुख्य मुद्दा हा आहे, लोकप्रतिनिधी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि त्या निर्णयानुसार त्यांनी जनतेचे प्रश्न सभागृहात मांडायचे असतात। आज मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले अनेक आमदार सभागृहात अनुपस्थित आहेत। त्यांची अनुपस्थिती मतदारांशी धोकाधडीच आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो। निवडणुकीपूर्वी जनतेची सेवा करायची आहे, लोकांचे प्रश्न मांडायचे असं वचन देणारे प्रत्यक्षात आपल्या सोयीप्रमाणे अधिवेशनात उपस्थित राहतात। जनतेला काही रस्ते, गटार आणि समाज हॉलवर बोलवलं जातं, पण धोरणात्मक निर्णयांमध्ये आपले लोकप्रतिनिधी किती सहभागी होतात, त्यांचे विचार किती प्रलब्ध आहेत आणि दीर्घकालीन योजनांमध्ये त्यांचे योगदान काय आहे, हे कुणी विचारत नाही। आधुनिक काळात आमदार आणि खासदारांची 100% उपस्थिती असायला हवी। असे अधिवेशन अचानक आयोजित केलं जात नाही, त्याची तारीख महिने आधी जाहीर होते। मग अशी स्थिती का असते की जे सभागृहाचे सदस्य आहेत तेथे ते नियमितपणे आणि पूर्ण वेळ का उपस्थित राहत नाहीत? सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतं, आमदारांना मासिक मानधन दिलं जातं, हे सर्व खर्च करदात्यांना खिशातून होतात। अशा वेळी सभागृहात अनुपस्थित राहून बाहेर पत्रकार परिषद घेणं आणि सरकार किंवा विरोधकांवर टीका करणं, याचा काही अर्थ आहे का? लोकशाहीत प्रश्न मांडण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी कायद्यानुसार सभागृह उपलब्ध आहे, पण त्यात न जाता इतर प्रश्नांवर बाहेर चर्चा करणं आणि टीका करणं हे जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे। सर्वसाधारणपणे सरकारनं अधिवेशन संपल्यानंतर प्रत्येक आमदाराची हजेरी जाहीर केली पाहिजे, म्हणजे जनतेला कळेल की आमदार किती वेळा अधिवेशनात हजर असतात आणि त्यांच्या कार्यामध्ये किती सहभागी होतात। हे आमदार आणि खासदार असे वागतात की त्यांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून त्यांनी आपला हक्क काढून घेतल्यासारखं वागतात। आमदार आणि खासदारांनी लक्षात ठेवायला हवं की ते लाखो मतदारांचे प्रतिनिधित्व करतायत। अशा वेळी सभागृहात न जाणं हा मतदारांच्या मतांचा अपमान होत असतो, याचा त्यांनी विचार करायला हवा। लोकांनी आपल्याला त्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं। सभागृहातील उपस्थिती म्हणजे वेळ फुकट घालवणं, त्यापेक्षा आम्ही आमच्या मतदारसंघात जाऊन लोकांची कामे करू, असं आमदारांचं म्हणणं असतं। पण त्यांच्यावर सभागृहात नियमितपणे उपस्थित राहण्याची आणि आपल्या लोकांची सेवा करण्याची जबाबदारी आहे। आशा आहे की ते या जबाबदारीचं महत्त्व समजून कार्य करतील।